नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढली जाणारी किंवा कुठल्या कार्यक्रमात बनवली जाणारी ही अतिशय खमंग चमचमीत अशी ही मिक्स भाजी. चवीला इतकी भन्नाट होते आणि तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की तुम्ही ही घरी बनवलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवले आणि एक वेळ जर ही भाजी बनवली तर घरातील सर्वच व्यक्ती तुम्हाला परत परत बनवायला सांगतील. इतकी खमंग अशी ही भाजी तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं आपण गरम पाण्यामध्ये टाकून कट करून घेतलेली 1 वाटी फुलकोबी घेतलेली आहे, 2 शिमला मिरची, 3 ते 4 बटाटे असे क्यूबच्या आकाराचे घेतलेले आहेत आणि 3 ते 4 वांगे अशा प्रकारे कट करून घेतले. तुम्ही कुठल्याही भाज्या मिक्स व्हेजमध्ये टाकू शकता आवडीप्रमाणे. इथं 2 टमाटर घेतलेले आहेत आणि 2 कांदे घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. टमाटरची आपल्याला प्युरी करायची आहे. कांदा कट करून परतून घ्यायचा आहे. शक्यतो मोठ्या कार्यक्रमामध्ये कांदा आणि टमाटरची प्युरीच करून घेतात. इथं अर्धी वाटी काजू आणि पाव वाटी मगज बी घेतलेली आहेत. इथं म्हणजे खोबरं घेतलेलं आहे. आता इथं टमाटरची प्युरी करून घ्यायची आहे, त्यामुळे टमाटरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. जर का तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही परतून जरी घेतलं, पण परतल्यानंतर काय होतं, त्याचे सालं जे आहेत ते जशाच तसेच राहतात मध्ये मध्ये. त्यामुळे प्युरी करून घेतली की परतायला सुद्धा बरं पडतं. मग तुम्ही कितीही जास्त क्वांटिटीमध्ये घेत असाल तरीही भाजी जी आहे ती वेळ लागत नाही करण्यासाठी. आता याचे छान तुकडे करून घेऊन आपण मिक्सरला फिरवून घेऊया. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरीच्या काड्या टाकून आता हे मिक्सरला फिरवून घेऊया. तर एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे. आता काजू आणि मगज बी टाकून याची सुद्धा छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे एकजीव पेस्ट आपली तयार होते. तर आता हे फिरवून घेऊया. तर बघू शकता एकदम फाईन आणि मस्त अशी आपली ही काजू आणि मगजबीची पेस्ट तयार झालेली आहे. आपण बाजूला करून घेऊया. इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा भाज्या परतायच्या, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं ह्या भाजीसाठी. तर तेल कडकडीत गरम झाल्यानंतर इथं जिरं मोहरी टाकायची नाही, तर अगोदर आपण बटाटा परतून घेणार आहोत. तर ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या, त्यामुळे फोडणी टाकलेली नाही मी. तर पहिल्यांदा ज्या भाजीला वेळ लागतो परतण्यासाठी किंवा शिजण्यासाठी वस्तू आपल्याला अगोदर परतून घ्यायची आहे. अर्थातच बटाट्याला वेळ लागतो आणि परतल्यामुळे त्याची चवसुद्धा छान लागते आणि 2 ते 3 मिनटामध्ये हे बटाटे छान परतून होतं. थोडंसं मीठ टाकून घेऊया बटाट्याला चव लागण्यासाठी. आणि भाज्या परतत असताना एक लक्षात ठेवायचं की लो फ्लेमवर मीडियम गॅसवर भाज्या परतायच्या नाहीत, तर फास्ट गॅसवर ह्या भाज्या परतून घ्यायच्यात. असं का करायचं, तर लो फ्लेमवर जर आपण भाज्या परतायला गेलो तर त्याला पाणी सुटतं आणि परतण्याची प्रोसेस कमी आणि शिजण्याची प्रोसेस जास्त होते. त्यामुळे आता इथं बटाटा परतून झाल्याच्या नंतर 2 मिनिट मी परतून घेतलं आणि थोडंसं शिजल्यासारखं वाटलं की मी याच्यामध्ये कोबी टाकलेली आहे. कोबी शक्यतो गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायची, का तर त्याच्यामध्ये बारीक बारीक किडे वगैरे असतात किंवा अळ्या असतात, त्यामुळे. आता इथं कोबी टाकल्यानंतर सुद्धा छान कोबीसुद्धा परतून घ्यायची आहे. न खाणाऱ्यासुद्धा ही भाजी आवडीने खातात, का तर इथं भाज्या परतल्यामुळे ना चवीला छान लागतं. आता अगोदर आपण 1-2 मिनिट बटाटा परतून घेतलं, परत कोबी टाकल्यानंतर 1-2 मिनिट फास्ट गॅसवरच ही परतून घ्यायचं आहे. हे स्टेप बाय स्टेप भाज्या टाकायच्यात, का तर प्रत्येक भाजीला वेगळा टायमिंग लागतो परतण्यासाठी. आता आपण याच्यामध्ये वांगं टाकून घेऊया. वांग्याला सुद्धा थोडासा वेळ लागतो, त्यामुळे. आता वांगं टाकल्यानंतर सुद्धा 2 मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. शिमला मिरची शेवटी टाकायची आहे, का तर ती पटकन शिजली नाही पाहिजे. आणखीन थोडंसं मीठ याच्यामध्ये मगाशी पाव चमचा आणि आत्ता पाव चमचा, म्हणजे पाव चमच्याला थोडंसं कमी, जेणेकरून भाज्याला पूर्ण लागलं पाहिजे. आणि परतत असताना भाज्यांमध्ये मीठ टाकलं की त्या भाजीची चव छान लागते, म्हणजे त्याच्यामध्ये मीठ जे आहे ते व्यवस्थित जातं. आता हे वांगंसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे. आणि वांगं कट केल्यानंतर कधीही थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे फोडी काळ्या पडत नाहीत. आता इथं मी चुटकीभर हळदी पावडर टाकलेली आहे भाज्याला छान रंग येण्यासाठी. 1 ते 2 मिनिट भाज्या परतून झाल्यानंतर परत आपण हे शिमला मिरची टाकलेली आहे. शिमला मिरचीला जास्त वेळ परतायचं नाही, एखाद्या मिनिटच परतायचं आहे. तर प्रत्येक भाजीला 1-2 मिनिट लागतात परतण्यासाठी. फास्ट गॅसवरच हे परतून घ्यायच्या आहेत. तर ह्या भाज्या व्यवस्थित अशा परतून झाल्या. शिमला मिरची टाकल्यावर जास्त परतायचं नाही, नाहीतर खूप असं शिजल्यासारखी शिमला मिरची होते. तर आता हे बघा अशा प्रकारे ह्या भाज्या बाजूला करून घ्यायच्या आहेत. आता ही भाजी परतून झालेल्या आहेत, एका ताटामध्ये काढून घेऊया. तर एकदम छान अशा भाज्या परतून झाल्यात आपल्या. आता इथं थोडंसं शिल्लक अर्धीशी पळी
तेल असेल कढईमध्ये आणखीन 1 ते 1.5 पळी तेल आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तेलाचा कमी जास्त वापर करू शकता. तर तेल हे कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण इथं जिरी टाकून घेऊया. मोहरी किंवा जिरी कुठलीही फोडणीला तुम्ही घातलं तरीही चालतं. आता जिरी छान तडतडू द्यायची आहे. खूप पण काळी जिरी करायची नाही, नाहीतर भाजीची चव व्यवस्थित लागत नाही. तेलामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, अर्धा इंच, 1 स्टार फूल, 2-3 लवंग, 2-3 मिरी आणि 2 तेजपत्ते टाकून घेतलेले आहेत. नंतर लगेचच कांदा टाकून घ्यायचा आहे. इथं आपण एकदम बारीक कांदा कट करून घेतलेला आहे. आता मोठ्या कार्यक्रमामध्ये काय करतात, कांदा कट करून परत परतायचं म्हटलं की त्याला वेळ खाऊ प्रोसेस आहे, म्हणजे जास्त वेळ लागतो. तर आचारी लोक काय करतात की कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतात, म्हणजे परतायला बरं पडतं आणि तेल जास्त टाकलं की ते छान पटकन परतून होतं. पण इथं आपण भाजी थोडीशी आहे किंवा 4-5 व्यक्तीसाठी करतोय, त्यामुळे इथं मी 2 कांदे मीडियम साईजचे कट करून बारीक घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे परतून घ्यायचे आहेत. आता इथं ही कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झाले, खूप लाल किंवा काळासुद्धा कांदा करायचा नाही, म्हणजे ग्रेव्ही छान होते. आता इथं बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर कुठलीही वापरली तरी चालतं. रंगासाठी इथं 2 चमचे मी टाकलेली आहे. हे तिखट नसते लाल मिरची पावडर. आता घरगुती लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे. 1 ते 1.5 तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. का आता इथं आपण जे काळं तिखट आहे घरगुती आपण बनवलेलं ते थोडंसं मी टाकणार आहे चवीसाठी. अर्धा चमचा, म्हणजे लाल तिखट 1 चमचा आणि काळं तिखट अर्धा चमचा, 1.5 चमचा एवढ्या भाजीसाठी पुरेसं होतं. आता हे पूर्ण टाकल्यानंतर 1 चमचा धने आणि जिरेची पावडर टाकून घेतलेली आहे. पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. इथं अगदी लो फ्लेमवर गॅस केलेला आहे. मसाले टाकताना लाल तिखट किंवा कुठलेही मसाले टाकताना गॅस फास्ट करायचा नाही किंवा मीडियमसुद्धा करायचा नाही. लो फ्लेमवर हे मसाले परतून घ्यायचे आहेत. असं केल्यामुळे भाजीला रंग छान येतो. आता इथं पाववाटी आपलं खोबरं असतं तेच मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि ते भाजलेलं नाही. शक्यतो भाजून घ्या, नाही तर मग इथं जास्त वेळ परतत बसावं लागतं. का तर कच्चं असल्यामुळे भाजीच्या वरती तरंगू शकतं. त्यामुळे छान परतून घ्यायचं आहे. साधारण 3-4 मिनिट याच्यामध्ये हे परतून घ्यायचं आहे. एकदम बारीक पावडर केली त्याची की पटकन परतल्या जातं. तर इथं आपलं हे बघा कांदासुद्धा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे आणि इथं मी लो फ्लेमवरच हे परतून घेते. इथं आपण थोडंसं पाणी टाकून हे मसाले थोडे शिजवून घ्यायला पाहिजे, पण इथं आपण टमाटरची प्युरी टाकतो त्यामुळे पाण्याचा वापर करायची गरज नाही. याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी असतं. आता ही टमाटरची प्युरी टाकल्यानंतर सुद्धा मी गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. जितकं छान शिजवाल तेल सुटेपर्यंत, तेव्हा आपली भाजी जी आहे ती एकदम छान चवीला मस्त अशी लागते. कुठलीही ग्रेव्हीची भाजी करताना हे मसाले किंवा ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे, जोपर्यंत तेल जे आहे ती सेपरेट होत नाही तोपर्यंत, म्हणजे रवाळ असं टेक्स्चर येतं. ग्रेव्ही जर छान शिजली तर भाजीची चवसुद्धा छान लागते आणि दिसायलासुद्धा भाजी छान दिसते. तर आता आपण एकदम लो फ्लेमवर हे छान असे शिजवून घेऊया. तर बघू शकता थोडंसं तेल सेपरेट झालेलं आहे, तरी पण आपल्याला 5 ते 6 मिनिट ही परतून घ्यायचं आहे आणि असं सोडून द्यायचं नाही. तर मध्ये मध्ये ह्याला 1-1.5 मिनिट झालं की याला हलवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट शिजवून घेतल्यानंतर थोडंसं झाकून ठेवूया 1-1.5 मिनिटासाठी. हे बघा वाफेवर छान आणखीन शिजल्या जाते ही ग्रेव्ही. ग्रेव्हीची भाजी करताना फक्त ग्रेव्ही शिजवण्याची मेहनत आपल्याला जास्त घ्यावी लागते आणि त्याला सुटलेल्या पाण्यामध्येच परत ही ग्रेव्ही एकदम रवाळ अशी तयार होते. 5 ते 6 मिनिट आपण ही ग्रेव्ही शिजवून घेतल्यानंतर इथं फुल भरून 1 चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आता अद्रक लसणची पेस्ट छान ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया आणि अद्रक लसणची पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा 1-1.5 मिनिट आपल्याला छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर याला थोडंसं तेल सेपरेट झालं की परत त्याच्यामध्ये अगदी पाव वाटी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत ह्याला शिजवून घ्यायचं आहे. ही प्रोसेस करणं अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत आपली ग्रेव्ही छान शिजणार नाही तोपर्यंत कुठलीही ग्रेव्हीची भाजी व्यवस्थित चवीला होत नाही. आता हे झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी. तर 2 मिनिटानंतर बघू शकता पहिल्यापेक्षा तेल सेपरेट जास्त झालेलं आहे आणि खाली बिलकुल कढईला लागलेलं नाही. त्यामुळे मी लोखंडाच्या कढईमध्ये भाज्यासुद्धा छान होतात आणि त्याच्यामधून आपल्याला पोषण तत्वसुद्धा मिळतात किंवा लोह मिळतं. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कढई नक्की वापरा. आता ही जी काजू आणि मगजबीची पेस्ट तयार करून घेतली होती त्या ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि इथं जेवढं साहित्य घेतलेलं आहे तेवढं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. ही पेस्ट टाकल्यानंतर
जे आपण मगजबी आणि काजूची पेस्ट तयार करून घेतली होती त्यामध्ये साधारण अर्धा कप गरम पाणी टाकून परत ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी। तर इथं एवढी वेळ ह्या भाजीसाठी दिला तरच भाजी चवीला खमंग आणि मस्त होते। आता ही मगजबी आणि काजूची पेस्ट टाकल्यानंतर परत ह्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरच आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे। आता आपण हिला झाकून ठेवूया साधारण 2-3 मिनिटासाठी। तर 2-3 मिनिट झालेले आहेत। तर बघू शकता एकदम छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि तेलसुद्धा एकदम सेपरेट झालेलं आहे। एकदम रवाळ अशी ही ग्रेव्ही दिसते, बघू शकता। आता इथं आपण किचन किंग मसाला टाकलेला आहे। किचन किंग मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मॅगी मसाला जे भाज्यांचा आहे ते टाकला तरीही चालतो। तर इथं आपण पूर्ण भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या भाज्या टाकल्यानंतर पूर्ण भाज्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात। जर का तुम्हाला थोडंसं सरबरीत भाजी पाहिजे असेल किंवा अशी जरी थोडीशी वाफवून घेतली तरीही चालतं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे। आता इथं मी पांढरे वाटाणे घेतले होते, भिजाय घालायचं लक्षात राहिलं नाही, त्यामुळे 10 ते 12 शिट्ट्या करून घेतल्यात मी। ह्या वाटाण्याला एकदम मस्त असे शिजलेले आहेत, चवीला खूप छान लागतात हे वाटाणे, एकदा नक्की टाकून बघा। तुमच्याकडे हिरवे किंवा फ्रोझन मटार नसतील तर सुकले मटार जरी असतील ना तरी चालतात। तर आता हे मटार टाकल्यानंतर परत ह्याला छान असं हलवून घेतलेलं आहे आणि मटार शिजवलेलं पाणी फेकून टाकायचं नाही, ते याच्यामध्येच ॲड करून घ्यायचे आहे, का तर त्यामध्ये पोषण तत्व उतरलेले असतात पाण्यात, त्यामुळे। तर भाजी बघू शकता किती मस्त अशी दिसते, एकदम परफेक्ट अशी ही भाजी होते, चवीला सुद्धा तितकीच भन्नाट होते। आणि ह्या भाज्या आपण नेहमी खात नाही, तर कधीतरी चेंज म्हणून किंवा कोणी पाहुणे आले असतील किंवा आपल्याला सुद्धा चेंज म्हणून अशा प्रकारे करू शकता। तर हे चवीला सुद्धा तितकीच मस्त होते। तर आता इथं अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे, मीठ चेक करून टाकायचं आहे। आता इथं थोड्याशा भाज्या कच्च्या असल्यामुळे आपण इथं साधारण अर्धी ते 1 वाटी पाणी टाकू शकतो, तेही पाणी गरम टाकायचं आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही। तर काय होतं, समजा अर्धी वाटी जरी पाणी भाज्या शिजण्यासाठी गेलं तर खूप घट्टसर, आता तुमच्या आवडीनुसार ही भाजी करू शकता, घट्टसर किंवा सरबरीत अशी, जेणेकरून भात किंवा भाकरी चपातीसोबत खाता यावी अशा प्रकारे। तर हे बघा अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर दिसते, पण आणखीन ह्याला 4-5 मिनिट आपण शिजवणार आहात, तेव्हा आणखीन थोडंसं कमी होते। 5 मिनिटासाठी लो फ्लेमवर झाकून ठेवूया। 5 मिनिटानंतर आपण उघडून पाहूया, तर गॅस बंद केल्याच्या नंतर थोडा वेळ झाकून ठेवली की अशी छान चॉट येतो आणि दिसायला सुद्धा तितकीच मस्त भाजी दिसते, पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी ही लग्नाच्या पंक्तीतील मिक्स भाजी आपण बनवलेली आहे। ही भाजी तुम्ही पुरी असेल, चपाती असेल, भाकरी भातासोबत खाल्ली तरी तितकीच चवदार आणि खमंग लागते, त्यामुळे एक वेळ तर नक्कीच ट्राय करा, सर्वच जण आवडीने खातील, हे मात्र नक्की। आजची लग्नाच्या पंक्तीतील मिक्स भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। बाय बाय अँड टेक केअर।